अष्टनायिका आणि देव संसार चाललाय, गृहस्थाश्रम सुरू आहे. या प्रसंगामध्ये नगरी वसवायची, मथुरा सोडायची. या प्रसंगामध्ये रणछोड राय असं स्वतःला नाव सुद्धा घेतलं. लोकांनी नावं ठेवली, रणातनं पळून गेला. भगवंत म्हणाले असू दे, वसविली द्वारका नगरी रणछोड राय कृष्णाने. गृहस्थाश्रम चालू आहे आणि एक घटना कानावर आली की नरकासूर उर्फ भौमासूर नावाचा एक राक्षस होता. त्या नरकासुराने आर्यावर्तातल्या 16,100 राजकुमारी तरुणींना आपल्या बंदिवासात डांबून ठेवलं होतं. बघा, अन्याय अत्याचार करत होता त्यांच्यावर. आणि या नरकासुराने अनेक प्रकारे प्रजेला त्रास द्यावा, अनन्वित अत्याचार करावा, छळ करावा. एवढंच नाही तर इंद्रपद बळकवण्याकरता स्वर्गावर त्यांनी स्वारी केली. आणि स्वर्गीचा राजा इंद्र त्यांनी भगवंताकडे मागणी केली की युद्धाला सहाय्य करा भगवंता, आम्हाला या संकटातून सोडवा. भगवान गोपाल कृष्ण त्या युद्धाला सहाय्य करण्याकरता गेले आणि त्या युद्धामध्ये रात्रीच्या वेळी चाललेलं ते घनघोर असं युद्ध. त्या युद्धामध्ये भगवंतांनी आपली पत्नी, अष्टनायिकांपैकी एक असलेली कोण, सत्यभामा देवींना घेतलं आणि युद्धाला निघाले. धुमश्चक्री युद्धाची सुरू आहे. रात्रीच्या अंधकारात युद्ध चालू आहे. सत्यभामा देवींनी इतका सुंदर पराक्रम गाजवला. सत्य, भा आणि मा नावच असं होतं, जिथं सत्य आहे तिथं विजय आहे, जिथं भा म्हणजे प्रतिभा आहे तिथं विजय आहे, आणि जिथं मा लक्ष्मी आहे तिथं विजय आहे. त्यामुळे सत्यभामा देवींचा युद्धातला पायगुण अत्यंत चांगला ठरला. पराक्रम गाजवला, युद्ध जिंकलं. इंद्राणी याबद्दल भेट दिली. स्वर्गातला एक वृक्ष होता, पारिजातक, प्राजक्त, तो वृक्ष दिला. तो वृक्ष भगवंतांनी घेतला आणि द्वारकेमध्ये आल्यानंतर सत्यभामेच्याच महाला समोर आणून लावला. थोडे दिवस गेले आणि देवाचा चेहराच पडला. गृहस्थाश्रमी असलेले देव पण सतत अस्वस्थ, सतत चिंतेत, सतत नैराश्य. बघा ओ, देवाला सुद्धा चुकलं नाहीये. आमची काय कथा. भगवान गोपाल कृष्णांनी तो प्राजक्त वृक्ष सत्यभामेच्या दारात लावला. वाऱ्याच्या माध्यमातून बहरलेला पारिजातक, पण त्याची फुलं मात्र सगळी शेजारच्या महालाच्या अंगणात पडायची. त्या दिवसापासून दुखणं सुरू झालं. आता करायचं काय. भगवंतांचा चेहरा सतत ओढलेला, सतत चिंता, सतत चिंता.